कसं काय? राम राम व्यापारी, किती आणल्या? 22 शेळ्या आणल्यात व्यापाऱ्यांनी विकायला. काय किंमत आहे सरसगट? सरसगट घेतल्या तर 16.5 पिल्ले आहेत का सडे आहेत का गाव आणि सडे. ज्यांना शेळी पालन करायचंय अशा शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर शेळ्या व्यापाऱ्यांकडेच मिळतात. खरे का? ठिकाण कुठलं ठिकाण? परभणी. हा आहे आठवडी बाजार गंगाखेड. घरी बसल्या बसल्या आठवडी बाजार ज्या शेतकऱ्यांना पाहायचा आहे अशा शेतकऱ्यांनी नक्कीच फॉलो, कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मामू नमस्ते. कितीला आहे? छे. व्यापार क्या खरेदी? अनेक वर्षाच्या व्यापारी मावशी सुद्धा आपल्या ठिकाणी या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि प्रत्येक आठवडी बाजारामध्ये या व्यापाऱ्यांकडे छोटे पिल्ले मिळतात. छोटे पिल्ले ज्यांना खरेदी करायचे त्यांच्यासाठी या दादाकडे पिल्ले मिळतात. हे आमचे आहेत आठवडी बाजारातील किस्से मंडळी, पाहू शकता. हे आहेत व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या शेळ्या मार्केटला आणल्यात आणि वेगवेगळ्या शेळ्यांच्या वेगवेगळ्या किमती असतात. या शेळ्यांच्या सुद्धा किमती आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया मंडळी. दादा राम राम. किती आणल्या? शेळ्या 10 आणल्या दादा. काय किंमत सांगायले? शेळ्या घेतात तशा 10ला, 12ला, 15ला. गाभण घेतली तर 15,000ला आहे भाऊ. अजून किती तुमच्याकडं? शेळ्या सगळ्या 20 आणलेल्या आहेत. 10 इथं आहेत, 10 इथं. यांचं नियोजन कसं करता? नियोजन यायचं काय, सारा पाणी काल घ्यायच्या आज इकायच्या व्यापार आहे ना आपला भाऊ. किती वर्षापासून हा व्यापार करता दादा? आपल्या 20 वर्षापासून चालू. 20 वर्षापासून. चारा नियोजन कसं करता? सारा नियोजन लावलेलं आहे. तुती हे शेतामध्ये लावलेलं आहे. शेतामध्ये लावलेलं. तरुण व्यापारी या ठिकाणी मंडळी पाहू शकता. स्वतःचा व्यवसाय, काळाची गरज, नोकरीच्या मागं न लागता हा दादा आपला स्वतःचा व्यवसाय करतो आणि उदरनिर्वाह भागवतो. लाखोचा व्यवसाय सुद्धा याला करता येतं, बस थोडीशी मेहनत आणि जिद्द पाहिजे. आपण याचं सविस्तर दादांना याच्याविषयी परत माहिती एकदा विचारूयात. एकंदरीत हा आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदा शेतीला असलाच पाहिजे. चाऱ्यामध्ये यांना तर दिलं, खुराकामध्ये काय देतात दादा? खुराक काय देतात यांना? खुराकामध्ये सोयाबीन, गहू. चाचा अस्सलाम वालेकुम. सब खैरियत? क्या बात है. या ठिकाणी मामूंनी आज सुद्धा मार्केटमध्ये बोकड आणलेत. आज काय किंमत मामू? थोड़ी है 4.5. 5.5. कितने किलो बनेंगे? किलो का क्या है, अब अल्लाह जाने. किलो का अल्लाह जाने. पालने वाले की दुआ. या ठिकाणी व्यापारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. व्यापारी नमस्ते. नमस्कार साहेब, बोला. काय बोकड केवढा खरेदी केला? हे बोकड आपल्याला द्यायचे 7,000ला फक्त. म्हणजे विक्रीसाठी आणलाय? हा, विक्रीसाठी. फक्त 7,000 रुपयाला बोकड मंडळी. ह्या पाहू शकता. एक 15 ते 16 किलोच्या पुढं असावा. कमी जास्त होऊन जाईल देण्याचं. काय मोबाईल नंबर तुमचा? 91 30 18 34 97. घरी अजून आहेत का? हा, अजून येतात. दर हप्त्याला असतील आपले बोकडेच. जर घ्यायचे असतील तर कुठल्या बाजारामध्ये मिळतील? अजून इथं गंगाखेडला एक, पाथरीला एक आणि परभणीला. बिटलचे सुद्धा आहेत आपल्या पैसे. गंगाखेडचा बाजार कधी? शनिवारी. परभणीचा गुरुवारी. रविवारी पाथरी. मंडळी या ठिकाणी तरुण व्यापारी सुद्धा पाहू शकतात. ज्यांना बोकड खरेदी करायचे ते ऑनलाईन त्यांना फोन करून सुद्धा मागवू शकतात. बरोबर का? तिकडे उभं केलेले. फार्म हाऊस आहे का शेळ्या? व्यापार आहे का शेळी पालन? चाऱ्याचं कसं नियोजन करता यांचं?
आता काय असं चारायला सोडायचं वाटानं. चलत चलत हा चला झिरो इन्व्हेस्टमेंट, हा 0 इन्व्हेस्टमेंट. फक्त पैसा लगाव पैसा कमाव. पैसा लगाव पैसा इथं घ्यायचं आणि इथं इकायचं. ती 1500 कमवायची. ती बघा गाडी चालली आपली आली बिट्टलची, ती दाखवा ती चालली. विठ्ठलची गाडी आली आहे मंडळी, पाहू शकता. हा आहे शेतकऱ्यांचा बिट्टल शेड आहेत पूर्ण. सगळ्यात मोठा आठवडी बाजार, मराठवाड्यामधला सगळ्यात मोठा परभणीचा बाजार असावा, हा, समजा गंगाखेड. परभणी आणि गंगाखेड. वेगवेगळे बाजारातील किस्से आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मंडळी. या ठिकाणी दादांनी सुद्धा बोकड आणलेत. दादा नमस्ते, आज कितना बोल रहे? रेट बोर्ड एक के 8,000. 8,000 एक बकरे के 8,000. एक बकरे के 8,000. मंडळी ज्यांना बोकड पालन करायचे त्यांना सुद्धा या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये चांगले आणि खात्रीचे बोकड मिळतात. नगदी पैसे कमवणारा व्यापारी तरुण या ठिकाणी मंडळी. दररोज व्यवसाय संघर्ष आणि मेहनत केल्याशिवाय 2 रुपये मिळत नाहीत, बरोबर का? एकच नंबर खात्रीशीर असे जनावर मंडळी या ठिकाणी पाहू शकता. एकच नंबर क्वालिटी आहे. काय किंमत सांगायले? दोन्हीची 61 मध्ये भया. दोन्हीची 61,000 रुपये. किती दिवसाला डिलेवरीला टाईम आहे यांचा? अजून एक महिना आहे. एक महिना. एक महिना डिलेवरीला टाईम आहे यांच्या. आणि यांची किंमत 60,000 रुपये, 61,000 रुपये दादांनी सांगितली मंडळी, पाहू शकता. नमस्ते, कितीला आहे आज? 4 आहे. माळा कोळी चलते चलते 3 दिए. हे आहेत व्यापारातून उदरनिर्वाह मंडळी. आपलं चॅनल आहे शेतकऱ्यांचं, शेतकरी राजा 21. हे संपत मामा आहे. मामा राम राम. काय खरेदी केली का? खरेदी विकल्या? किती विकल्या? विकल्या. घेतल्या किती? घ्यायच्यात. घरी किती येतात? नाहीये. व्यापाराचं आहे का शेळी पालन आहे? मिलिटरी मध्ये होते का? मिलिटरी मध्ये होते का? रिटायरमेंट नंतर शेतातलं जीवन, गावाकडचं जीवन, रेल जीवनाचा आनंद, भारतीय जीवन या ठिकाणी मंडळी पाहू शकता. जय जवान जय किसान उगाच म्हणत नाही, देशाचा कणा शेतकरी म्हणा. दादा खरं आहे का? पैसे दादा नाही सोडायचं नाही. आता वापस जायचं नाही. मंडळी या ठिकाणी या शेळीचा सौदा झालाय. आपण दादांना विचारू की केवढ्याला विकली. दादा नमस्ते. मंडळी या ठिकाणी या शेळीची खरेदी विक्री झाली आहे. दादा केवढ्याला विकली? 27,600. 27,600ला. नक्कीच मंडळी या ठिकाणी पाहू शकता. राम राम. काय किंमत सांगायले? 40,000 55,000. पंजाबच्या प्युअर बिट्टल या ठिकाणी पंजाबवरनं प्युअर बिट्टल शेळ्या आणि पिल्लांची खरेदी मंडळी थेट मार्केटपर्यंत. इंस्टाग्राम पे नहीं, किसानों का चैनल है अपना शेतकरी राजा 21. फॉलो करो, लाईक करो, कमेंट करो, शेअर करो. यूट्यूब पे ह्या शेळ्या खरेदी करायच्या असतील तर मामू आपल्यासोबत जोडल्या गेलेत मंडळी आठवडी बाजारामध्ये गंगाखेडच्या. मामू मोबाईल नंबर काय तुमचा? 8600 28 34 66. कुठून माल आणता तुम्ही? पंजाबवर. विश्वासानं शेतकऱ्यांनी घेतलं तर नुकसान होईल का? नाही नुकसान होणार नाही. नुकसानचा माल नाही. या ठिकाणी प्युअर बिट्टल जातीच्या शेळ्या आल्यात आणि शेतकऱ्यांनी खरेदी करण्यासाठी बाजार सोडून देऊन साईडला आलेत. प्युअर पंजाबवरनं खरेदी करून व्यापाऱ्यांनी या बिट्टल शेळ्या आणल्यात मंडळी या ठिकाणी पाहू शकता.
याची किंमत आपण विचारूयात. दादा काय म्हणले? 16,000. 16,000 रुपये. प्योर बिट्टल. कहाँ बिट्टल. कहाँ से खरीद किए हैं? ये पंजाब. पंजाब से लेके आए सीधा परवानी तक. सीधा. नंबर 1 केबल